असं मीडियामध्ये बघत होतो की देशामध्ये उपराष्ट्रपतीची निवडणूक आहे आणि या निवडणुकीच्यासाठी आमच्या बैठकाही झाल्या, आमचा निर्णयही झाला. आम्हा सगळ्यांच्या वतीनं सुदर्शन रेड्डी यांचा फॉर्मसुद्धा काल आम्ही भरला. पदाची निवडणूक आहे. सत्ताधारी पक्षानं त्यांचा विरोध जाहीर केला की जी ग्रस्त महाराष्ट्रात सध्या राज्यपाल आहे. आम्ही विरोधी पक्षाचे अनेक सरकारी एकत्र बसलो. त्याच्यामध्ये शिवत खलगे होते, त्याच्यामध्ये राहुल गांधी होते, त्याच्यामध्ये मी होतो आणि अन्य पक्ष जे आहेत ऑपोजिशनचे ते सगळे त्या ठिकाणी होते. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून 2-3 नावाची चर्चा केली आणि एका नावावर आम्ही एक वाक्यता केली. ते शिवत रेड्डी एकेकाळी सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट याच्यामध्ये जज होते. त्याचा फॉर्म आम्ही भरलेला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं आणि मला सुचवलं की हे जे उमेदवार आहेत अशा सत्ताधारी पक्षानं आपल्या पुढे दिलेत, त्या उमेदवारांना तुम्ही लोकांनी मदत करावी. का तर ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि महाराष्ट्राचे राज्यपाल असल्यामुळं महाराष्ट्राच्या मतदारांनी आपल्या राज्यपालाला मतदान करावं ही विनंती त्यांनी मला केली आणि नंतर कळलं मला उद्धव ठाकरेंनी नाही केली. मी त्यांनी सांगितलं शक्य नाही. नंतर मला कोणतं विचारलं का शक्य नाही, तर शक्य नाही सरळ सरळ आहे की आमच्या विचाराचे नाहीत. पण त्याहीपेक्षा ते झारखंडला राज्यपाल होते. झारखंडला राज्यपाल असताना झारखंड हे राज्य आदिवासींचं राज्य आहे. आदिवासींची संख्या सर्वत्र तिथं जास्त आहे. तिथं मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे काही वर्ष आहेत. त्यांचा एक केस झाली. त्या केसच्या संबंधी किंवा अन्य कामासाठी सोरेन मुख्यमंत्री हे राजभवनमध्ये राज्यपालांना भेटायला गेले आणि तिथे ते भेटायला गेल्याच्यानंतर ह्या ज्या एजन्सी असतात CBI, ED त्यांना त्या ठिकाणी पाचारण केलं. कुणी केलं माहिती नाही, पण ते सगळे आले आणि राजभवनला राज्यपालांच्या समोर मुख्यमंत्र्यांना अटक केली. असं ऐतिहासिक उदाहरण कधी यापूर्वी घडलं. मुख्यमंत्री सांगत होते की राजभवनात मला अटक करू नका, मी बाहेर येतो, रस्त्यावर अटक करा, माझ्या ऑफिसमध्ये येतो तिथं अटक करा, माझ्या घरी येतो तिथं अटक करा, पण राजभवनावर करू नका. पण असे जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि उमेदवार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये राज्यपालांच्या राजभवनामध्ये मुख्यमंत्र्यांना अटक केली गेली. याचा अर्थ सत्तेचा वापर कसा केला जातो याचं हे धडधडीत उदाहरण आहे.
आणि म्हणजे अशांच्याकडं अशांच्यासाठी मताची अपेक्षा करणं आम्हाला योग्य वाटत नाही. आम्हाला माहिती आहे मतांची संख्या माहिती आहे. मतं एकंदर जी आहेत राज्यसभा आणि लोकसभेची ती आमची कमी आहेत. त्यामुळे त्याच्या निर्णयाची चिंता आम्हाला नाही. पण तत्व म्हणून सुद्धा उद्धव म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जी विनंती होती ती स्वीकारणं शक्य नाही आणि त्याची कारवाईसुद्धा मी आपल्याला सांगितलेली आहे. ठीक आहे. आपसे मुख्यमंत्री साहब ने कॉन्ट्रैक्ट किया. आज भी उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि महाराष्ट्र के राज्यपाल बने राधाकृष्णन और उनको वोट करना चाहिए एनसीपी शरद पवार को. आपको फोन किया था और उन्होंने कहा कि आपसे रिक्वेस्ट की. ये तो मैंने कहा शुरू है ना कि भाई मुझे देवेंद्र फडणवीस का टेलीफोन आया था और उन्होंने रिक्वेस्ट की कि जो उनका कैंडिडेट है वो यहाँ के राज्यपाल है और महाराष्ट्र का राज्यपाल होने के बाद हम सब लोगों को उन्हें मदद करनी चाहिए. वो करिए कि जिसका स्वीकार करना हमें पॉसिबल नहीं था. मला संजय राऊतांनी सांगितलं आमच्या चर्चा झाली नाही म्हणून निर्णय घेतला. हे आमच्यासारखं आमचा त्यांचा निर्णय एकच आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मतदान जे आहे ते गोपनीय गुप्तता आहे. तर अशा वेळेस एनडीएकडे आवश्यक संख्याबळ आहे. तरी तुम्हाला असं वाटतं का की गुप्त मतदान असल्यामुळे तुमच्या उमेदवारांचे विजयाचे किती नाही असं आहे की मतांची संख्या जर बघितली राज्यसभा लोकसभा तर ती आमच्यापेक्षा त्यांची जास्त आहे. त्यामुळे बाकीचे उद्योग आम्ही काही करत बसणार नाही आणि त्या चौकशीच्या बाहेर जाणार नाही. आमची जी मतं आहेत ती आमची ठरलेली मतं जी आम्ही दिल्लीला द्यायचा निर्णय घेतला त्यांना पडतील. दुसरीकडचं काय होईल हे त्यांचं त्यांनी बघावं. जे बाहेरचे खासदार आहेत अशा सगळ्यांना एकत्रित काही आवाहन केलं जाणार आहे का इंडिया अलायन्सकडून? अजून काही त्यावेळी याच्यावर चर्चा केली नाही. निवडणुकीला थोडा वेळ आहे. उद्या गेल्यानंतर पुन्हा त्याचा विचार करू. पण आम्हाला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की आमची स्ट्रेंथ किती आहे हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळं त्याच्यापेक्षा काही वेगळा निकाल या ठिकाणी लागेल अशा समजुतीचा नाही. सगळ्याच जे पराभूत उमेदवार होते त्यांना आज बोलवण्यात आलेलं होतं. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या या सगळ्या समस्या सांगितल्या. राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं. आता या मोर्चामध्ये तुम्ही सुद्धा उतरत आहात. कशा पद्धतीनं येत्या काळामध्ये तुम्ही या सगळ्या मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरणार आहात किंवा निवडणूक आयोगाला धारेवर? आम्ही सरकारचा विचार करत नाही. आम्ही निवडणूक आयोगाचा विचार करतो. आणि म्हणून आपण बघितलं असेल गेल्या आठवड्यामध्ये 300 खासदार रस्त्यावर उतरले आणि आम्ही सगळ्यांनी मोर्चा काढला. इलेक्शन कमिशनवर तिथं आम्हाला अटक केली गेली. त्यांना जे काही आमचं म्हणणं होतं ते आम्ही त्या ठिकाणी आधी कळवलेलं होतं. आज बिहारमध्ये राहुल गांधींचा दौरा चालू आहे. जे फीडबॅक आम्हाला मिळतं आहे की प्रचंड प्रतिसाद आहे. आणि बिहार राज्य आर्थिकदृष्ट्या अडचणीचं राज्य आहे हे आपण नेहमी ऐकतो. पण माझं ऑब्झर्वेशन अनेक वर्षाचं आहे की आर्थिकदृष्ट्या अडचणीचं असेल तिथे काही प्रश्न असतील पण राजकीयदृष्ट्या बिहार हे राज्य अत्यंत जागृत असते.
तुम्ही बघितलं असेल संपादनाचा सत्याग्रह गांधींनी तिथून केला. जयप्रकाश नारायणांनी इमर्जन्सीच्या काळामध्ये पहिलं सत्याग्रहण संघर्ष बिहारमध्ये केलं. त्या राज्यामध्ये कर्पूरी ठाकूर किंवा असे अनेक नेते होते की जन्मत त्यांच्या पाठीशी होतं. आणि आज मतांच्या प्रश्नाबद्दल जो इश्यू निर्माण झालेला आहे आणि इलेक्शन कमिशन त्याच्यामध्ये स्वच्छ भूमिका घेत नाही, त्याच्याबद्दलचा विचार ठिकठिकाणी मांडायचा ठरवलं आहे. आणि त्याची सुरुवात बिहारपासून झालेली आहे. त्याचा प्रतिसाद बघता हा कार्यक्रम सर्व देशामध्ये हा घेतला जाईल. प्रश्न एकच आहे की निवडणूक आयोग ही स्वतंत्र इन्स्टिट्यूशन आहे. तिची एक त्याचं जे कॅरेक्टर आहे ते कॉन्शियसली जतन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असताना ती झाली नाही अशी तक्रार लोकांची आहे. बिहार के अंदर जिस तरीके से एसआईआर के मुद्दे पर विपक्ष लामबंद है, लेकिन दूसरी तरफ सरकार कह रही है कि हमारी ही सरकार बनेगी और हम वहां पर काम कर रहे हैं. आज भी प्रधानमंत्री बिहार जाकर आए. ठीक है, वो तो कह सकते हैं हमारी सरकार बनेगी, ये उन्होंने कहने में नहीं क्या बात है, वो तो कहेंगे. आम्ही आणखी सखोल अभ्यास करतो तिथं. आम्हाला 2-3 आठवडे अजून लागतील. त्यानंतर आम्ही इलेक्शन कमिशनला भेटू. आमची काही फारशी अपेक्षा नाही, कारण इलेक्शन कमिशनला राहुल गांधी यांनी सगळे इश्यू बांधल्यानंतर जी प्रतिक्रिया त्यांनी दिली ती प्रतिक्रिया बघितल्याच्यानंतर त्यांच्याकडून इथं काही वेगळं सहानुभूती किंवा योग्य निर्णय होईल असं दिसत नाही. ते जे पुन्हा पुन्हा सांगतात शपथ द्या, कशासाठी. राहुल गांधींनी स्वच्छ सांगितलं की पार्लमेंटच्या सभासद म्हणून ही शपथ घेतलेली आहे, आणखी याची काही वेगळी आवश्यकता नाही. अनेक घर क्रमांक जो आहे तो 0 दाखवण्यात आला. घर क्रमांक 0 दाखवण्यात आला. त्याच्यावर निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की ज्यांना घरं नाही आहेत त्यांची घर क्रमांक 0 आहे. त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीनंतर बीडमध्ये असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते बीडमधून, जिथे पोलिंग बूथवरती काही वोटर्सना येऊ पण देत नव्हते. हां, ही तक्रार होती, आम्ही ती आता इथं घेतली नाही. आणि घर क्रमांकाचं असं आहे की आमच्याकडं आणि विशेषतः राहुल गांधींनी जी माहिती दिली त्याच्यामध्ये अनेक घरं होती की तिथे क्रमांक नव्हता. पण त्याच्यापेक्षा झोपडपट्टीमध्ये घर आहे, एक व्यक्ती त्या ठिकाणी असते आणि तिथे 140 लोकांनी मतदान त्या घराच्या नावावर केलेले आहे की जिथे एक व्यक्ती असते. त्यामुळे या सगळ्याच्या खोलात आम्ही जाणार आहोत. एक याला जोडूनच एक माहिती सांगतो. माझ्याकडे एक मतदारसंघ आहे, त्यामध्ये 0 हाऊस नंबर आहे, डॅश हाऊस नंबर आहे, शेकडो नावं, शेकडो घरं येतात त्याच्यात. उद्गारवाचक चिन्ह आहे, डॉट आहे, ब्लँक हाऊस नंबर आहेत. असे 30-30, 40-40 हजार घरं आहेत. आणि त्यामुळं एका घरात 188 नावं, 200 नावं. आता 0 आहे ना, 0 हे एक झालं, 00 ही वेगळी कॅटेगरी झाली, 000 ही तिसरीच कॅटेगरी आहे. म्हणजे कारण ते कॉम्प्युटरमध्ये काहीतरी यू नीड टू फीड समथिंग म्हणून डॉट, कॉमा पण आहे. असे उद्योग भरपूर आहेत. आणि आमचे अशोक पवार जे आहेत त्यांनी कलेक्टरना सांगितलेलं निवडणुकीच्या आधी 10 दिवस की माझ्या मतदारसंघात बरीच नावं नोंदवायला चालू आहे आणि ती बोगस आहेत. तर तत्कालीन कलेक्टरने त्यांना सांगितलं की आता आम्ही काही करू शकत नाही, याला ऑब्जेक्शन घ्यायला तर टाइम पण नाही.
म्हणजे कंटिन्युअस मतदार यादीमध्ये माणसांची नावं घुसडण्याची यंत्रणा निवडणूक आयोगानेच केलेली आहे. आता प्रश्न एवढाच आहे, आता 188 मतदान आहे किंवा 164 मतं एका घरात आहेत. आता प्रश्न पुढे असा होईल की 164 माझं आव्हान आहे की आपल्या घरात किती नावं लागलेत हे बघा, नाही तर ती माणसं उद्या तुमच्या घराचा क्लेम करायला लागतील की हे आमचं घर आहे म्हणून. जरा ह्याच्यात अधिकची माहिती देतो. हे सगळं सांगितलं जाते ना, हे आत्ता नाही सांगत आहे आम्ही. हे 18 ऑक्टोबर 2024ला आम्ही निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं होतं आणि पत्रकार परिषद घेतली होती की तुमचे सर्व्हर मॅनेज केले जात आहेत. जे काँग्रेस किंवा MBA शिवसेनेचे जे मतदार आहेत ते 10,000 हजार मतदार बाहेर फेकले जात आहेत, त्यांच्या जागी नवीन मतदार आणले जात आहेत. हे पत्र आम्ही इलेक्शन कमिशनला 18 ऑक्टोबर 2024लाच दिलंय की मतदार याद्यांमध्ये घोळ करण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये 10 ते 15 हजार मतदारांमध्ये हे केलं जातंय, जेणेकरून आपल्या उमेदवारांना निवडून आणण्याचं काम सत्ताधारी पक्ष करतोय. ही तक्रार निवडणुकीच्या नंतरची नाही आहे, ही तक्रार निवडणुकीच्या आधीच आम्ही केलेली आहे. ठीक है, देखेंगे. फंजावीस ये तो कोई लेने देने फंजावीस हो सके. हम 150 बात या 800 बात और 15 बात इसमें फर्क है. ये अच्छी बात है कि देवेंद्र फडणवीस भी मान गए कि वोटर लिस्ट में धांधली होती है और यही हम चाहते हैं और हम कहते हैं उनको अगर ये ऑब्जेक्शन होगा तो उन्होंने भी हमारी ये जो प्रयास जो चालू है उसमें जुड़ जाना चाहिए और इलेक्शन कमीशन को लाइन पे लाने की जरूरत जो है उसमें सहभाग होना चाहिए. लास्ट क्वेश्चन. प्रभाग रचना ही सरकार पुरस्कृत असते. आयुक्त हा सरकारी नोकर असतो. मी स्वतः ठाण्यामधली प्रभाग रचना बघितलेली आहे. 2017 साली केलेली प्रभाग रचना ही नेत्यांच्या घरात बसून आयुक्तांनी केलेली आहे. त्याच्यामुळे प्रभाग रचना ही स्वतंत्र पद्धतीने करण्याचं काम निवडणूक आयोगाने करावं असं 4 महिने अगोदर त्यांना मी पत्र दिलेलं आहे. कुठलीही प्रभाग रचना ही स्वतंत्ररित्या केली जात नाही, त्याच्यावर प्रचंड सरकारचा दबाव असतो असा आमचा आरोप नाही, तर ते मी पुराव्यानिशी सिद्ध करून देईन. चला, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. शेवटचा प्रश्न. नाही, यामध्ये तुम्हाला मी माझं उदाहरण देतो. आम्ही ऑब्जेक्शन घेतलं, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं पण होतं की ही नावं जी आहेत ती ऍड करा, ही नावं कमी करा, तरी सुद्धा ती नावं घेतली गेलेली आहेत. हे सत्य आहे. त्यामुळे हे जे आहे तुम्ही सांगताय तसं काही नाही. त्यांनी ती मतदारामधली नावं ठेवली, वाढवली, हे सत्य आता बाहेर येत आहे आणि त्यातूनच निवडणुका जिंकलेल्या आहेत. आणि तुळजापूरला निवडणूक अधिकारी हुळंबे नावाचे, मी नाव देईन, माझ्या ट्विटरवर आहे, यांनी पोलिसात तक्रार केली आहे की माझ्यावर दबाव टाकला जातोय 10,000 खोटी नावं टाकण्याची. त्यांच्याकडे ऍड्रेस नाही, त्यांच्याकडे कार्ड नाही, पण माझ्यावर दबाव टाकलाय आणि तसा FIR आहे तुळजापूरला.
माझं काही मत असत नाही. मी ज्या दिवशी इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचं अध्यक्षपद सोडलं त्या दिवशीपासून क्रिकेट मॅनेजमेंट या संबंधीचा विषय मी सोडलेला आहे. आता बस संपलं. फोन करतो मी.